ही छोटीशी लाल बेरी जगातील सर्वात प्रसिद्ध बेरीजपैकी एक आहे आणि ही सोनेरी बेरी इतकी दुर्मिळ आहे की तिला आर्क्टिकचे सोने म्हटले जाते. पण या व्यतिरिक्त अजून कितीतरी अनोख्या बेरीज आहेत ज्या कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहणार आहात. चला तर मग सुरू करूया बेरीजच्या एका रंगीत आणि स्वादिष्ट प्रवासाला. ही आहे ब्लूबेरी, मराठीमध्ये सुद्धा ब्लूबेरीज म्हणतात. ब्लूबेरी मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ही लहान, गोल आणि गडद निळ्या रंगाची असते. ही आहे रास्पबेरी, मराठीमध्ये सुद्धा रास्पबेरीज म्हणतात. रास्पबेरीमध्ये फायबर भरपूर असते. ही लाल, गुलाबी किंवा काळ्या रंगातही आढळते. तिचा स्वाद गोड आणि किंचित आंबट असतो. ही आहे स्ट्रॉबेरी, मराठीमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरीज म्हणतात. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ही फळे गोड, रसाळ आणि लाल रंगाची असतात. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीच्या बिया फळाच्या बाहेर असतात. ही आहे ब्लॅकबेरी, मराठीमध्ये सुद्धा ब्लॅकबेरीज म्हणतात. ही गडद जांभळ्या किंवा काळ्या रंगाची असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि के भरपूर असतात. ब्लॅकबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. ही आहे मुलबेरी, मराठीमध्ये तुती म्हणतात. ही काळी, लाल किंवा पांढऱ्या रंगात आढळते. रेशीम किड्यांचे मुख्य अन्न म्हणजे मुलबेरीची पाने. ही आहे क्रॅनबेरी, मराठीमध्ये सुद्धा क्रॅनबेरीज म्हणतात. क्रॅनबेरीचा स्वाद खूप आंबट असतो. यापासून ज्यूस आणि सॉस बनवले जातात. मूत्रमार्गाच्या आरोग्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ही आहे बिलबेरी, मराठीमध्ये सुद्धा बिलबेरीज म्हणतात. बिलबेरी प्रामुख्याने युरोप आणि उत्तर आशियातील थंड प्रदेशात आढळते. तिचा स्वाद गोड आणि थोडासा आंबट असतो. बिलबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठीही ही बेरी उपयुक्त मानली जाते. हे आहे इंडियन गूसबेरी, मराठीमध्ये आवळा म्हणतात. आवळा आयुर्वेदात खूप महत्वाचा मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. केस, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी तो फायदेशीर आहे. ही आहे एल्डरबेरी, मराठीमध्ये सुद्धा एल्डरबेरीज म्हणतात. ही लहान काळ्या रंगाची बेरी असते. तिचा वापर सिरप आणि औषधी पदार्थांमध्ये केला जातो. ही आहे गोजी बेरी, मराठीमध्ये सुद्धा गोजी बेरीज म्हणतात. ही लाल केशरी रंगाची छोटी बेरी चीन आणि तिबेट परिसरात आढळते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे तिला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. ही आहे केप गूसबेरी, मराठीमध्ये सुद्धा केप गूसबेरीज किंवा रासभरी म्हणतात. हे छोटे सोनेरी पिवळ्या रंगाचे फळ कागदासारख्या आवरणात वाढते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. याची चव गोड आणि किंचित आंबट असते. ही आहे ब्लॅककरंट, मराठीमध्ये करवंद म्हणतात. ही लहान, गडद, जांभळ्या काळ्या रंगाची बेरी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. तिचा स्वाद आंबट गोड असून याचा वापर ज्यूस, जॅम आणि सिरप बनवण्यासाठी केला जातो. ही आहे रेड करंट, मराठीमध्ये सुद्धा रेड करंटच म्हणतात. ही लहान, चमकदार लाल रंगाची बेरी आहे. तिची चव गोड आणि किंचित आंबट असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. रेड करंटचा वापर जॅम, जेली, ज्यूस आणि डेझर्टमध्ये केला जातो. ही आहे गोल्डन हिमालयन रास्पबेरी, तिला हिसालू म्हणतात. ही बेरी हिमालयीन प्रदेशात नैसर्गिकरित्या आढळते. पिकल्यावर तिचा रंग सोनेरी पिवळा होतो आणि तिचा स्वाद गोड व रसाळ असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. ही आहे क्लाउडबेरी, मराठीमध्ये सुद्धा क्लाउडबेरीज म्हणतात. क्लाउडबेरी हे थंड प्रदेशात, विशेषतः आर्क्टिक आणि उत्तर युरोपमध्ये आढळणारे दुर्मिळ फळ आहे. पिकल्यावर तिचा रंग सोनेरी केशरी होतो आणि तिचा स्वाद गोड आंबट असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. आज आपण शिकलो 15 बेरीजची नावे आणि माहिती. तुम्हाला यापैकी कोणती बेरी आवडली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठी चॅनलला भेट देत रहा.